इकडे. हो गुडुलकर. धनुष्यबाण चिन्हाकडनं युवा तडफदार आणि अनुभवी असं नेतृत्व सन्माननीय मोमेन विजय चौगुले साहेब, त्याचबरोबर तेजस्वी करण मडवी, विनय अंके मडवी आणि ऍडव्होकेट भक्ती भाईकेनी यांना प्रचंड बहुमताने विजय करायचे. सोसायटीचा कारभार पारदर्शकता व्हायला पाहिजे. दुसऱ्याला सांगा ब्रह्मज्ञान आपल्या कोरड्या भाषाने चालत नाही. दुसरी गोष्ट सहकारी खातं कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कशाला म्हणतात? सरकारनं नियम बनवले, बाबासाहेबांचे नियम बनवले. बाबासाहेबांच्या नियमाला बगल कुणालाही घेता येत नाही आणि मनमानी कारभार कुणालाही करता येत नाही. जगामध्ये सर्वश्रेष्ठ भारताची राजघटना आहे. त्या राजघटनेला अनुसरून बायलॉज प्रमाणे आणि सहकारी क्षेत्राच्या नियमावली धरूनच कारभार चालला पाहिजे. आणि तो कोण असेल आणि ते सुशिक्षित प्रमाणे माणसं पाहिजे. मानडोला असून चालत नाही आणि विकास हा झाला पाहिजे. पोपटपंची चालत नाही, आमच्याकडे दादागिरी चालत नाही. प्रेमानं वागा, प्रेमानं राहा, सगळे मिळून करूया विकास. फक्त बोलवचन नको आणि खोटी आश्वासन नको आणि दडपशाही नको. आम्ही वाघ आहोत दादानो, आम्ही वाघ आहे. 50 वर्षाचा म्हातारा वाघ आहे. लढायची हिंमत आहे का माझ्याबरोबर? अजिबात चालणार नाही. सबुरून घ्या. आम्हाला एक संधी द्या. तुम्ही एक पहा. म्हणजे मी इथं लहानपणापासून म्हणजे 2005 पासून मला समजतं इथं फिरतो. फक्त इथं पावसाळी मँग्रोव्हला लगत गटार असेल म्हणजे जॉगिंग ट्रॅक असेल तोच तोडतात, तोच बनवतात. आता डांबरी रस्ता एवढा चांगला होता, आता त्याला कॉन्क्रिटीकरण केलं. म्हणजे या 15 वर्षात फक्त रस्ते बदलत गेले, बाकी काय विकास झाला? आज तुम्ही बघितलं विनय मडवी काकूंच्या वॉर्डमध्ये नाट्यगृह असेल, परत तुमचं मंगल कार्यालय असतील, लोकांच्या समस्येसाठी पार्किंगचा विषय असेल, त्यांनी तिथं लोकांसाठी पार्किंग उपलब्ध करून दिलं. आज आपल्या फ्लॅटमध्ये प्रत्येकाकडे 1-2 गाड्या बघा. इथं पार्किंग एवढं झालं की मुलांना खेळायला सुद्धा जागा नाही. तुम्ही सेक्टर 9-10 मध्ये गेले डीमार्टच्या इथं तर तिथं जॉगिंग ट्रॅक्स असतील आणि आता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक देखील म्हणजे पुतळा तिथं उभारण्यात येतो. येत्या फेब्रुवारीमध्ये देखील त्याचं उद्घाटन असेल. तर तुम्ही सगळ्यांनी आमच्या मेरिट बघून आम्हाला मतदान करा. अक्षय सोसायटीमध्ये आज आम्ही शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार सन्मान्य मनोजजी चौगुले साहेब, सन्मान्य तेजस्वी करण मडवी, सन्मान्य भक्ती केनी आणि मी स्वतः इथे विनय यांचे मडवी आपण सर्वांच्या भेट आणि आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलेलो आहोत. आपल्या अक्षय सोसायटीचे सर्व रहिवासी, सर्व ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी सर्वांना विनंती करते की आज पूर्वीपासून आमच्या या सोसायटीमध्ये आणि इतर सोसायटीमध्ये संबंध होता. प्रत्येक सोसायटीमध्ये काय कार्यक्रम असेल, पूजा असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, आपण नेहमी आम्हाला आवर्जून आवाज दिलेला आहे. आणि आज जसं मम्मीजीने सांगितलं की गेल्या 15 वर्षापासून इथे फक्त रस्ता बदलत गेलेला आहे, पण इतर जे सुविधा आहे नागरिकांसाठी तर ते सुविधा आता भेटलेल्या नाही आहे. कारण आमचे जे वॉर्ड आहे तिथे विविध सुविधा आम्ही दिलेल्या आहे लोकांना. मम्मीजीच्या वॉर्ड असू द्या किंवा आमच्या वॉर्डमध्ये. तर आपण एकदा आम्हाला संधी द्या. कारण आपल्या इथले जे राहणारे जे महिला भगिनी आहेत, आज आपल्या सावित्रीबाई फुले जयंती आहे. सर्व सावित्रीची लेखी आहे तिकडे. सर्व महिला बघतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेत. पण या महिलांना मला वाटतं कुठेतरी धमकी दिला जातो की तुम्ही बाहेर पडू नका. तर मी फक्त आपले समोरचे उमेदवारांना विनंती करते की जर तुमच्या डोक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हवा असेल तर ते हवा काढायची ताकद आमच्यामध्ये आहे. तर तुम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही प्रचार करा, आम्ही आमच्या विकासाच्या मुद्द्यावर प्रचार करू. तर आम्ही सर्वांना जे रहिवासी आहेत त्यांना विनंती करतो की प्लीज आपण सर्वांनी 15 तारखेला बहुमताने आम्हाला आशीर्वाद द्या. सन्मान्य मम्मीजी चौगुले साहेब, सन्मान्य तेजस्वी करण मडवी, सन्मान्य ॲडव्होकेट भक्ती केनी आणि मी स्वतः आपण खरोखर आम्हाला सर्वांना आशीर्वाद द्याल हे आम्हाला खात्री आहे. धनुष्यबाणाच्या समोरच्या बटन दाबून आपण सर्वांनी बहुमताने विजयी करा.
कारण सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी नेहमी महिलांचा सन्मान केलेला आहे आणि आज आपल्या लाडकी बहिणीचे पण ते विचार नेहमी केलेला आपण सर्वांना माहीत आहे. ते लक्षात घेऊन आपण सर्वांनी 15 तारखेला लवकरात लवकर उतरून आपल्या सोसायटीमध्ये मतदार आहेत ते त्याला खाली उतरून, कारण या टायमाला पॅनल सिस्टम आहे, 4 मतदान तुम्हाला करायचे आहे, तर आपण सर्वांनी त्या दिवशी मेहनत घ्या. आणि आजपासून तुम्ही सर्व विचार करा की तुम्ही स्वतः उमेदवार आहे, अशा प्रकारचे काम करून आपण नक्की आम्हाला विजयी करणार यामध्ये काही शंका नाही. कारण आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेत आपल्याला भगवा फडकवायचे, आपल्या शिवसेनेच्या महापौर आपल्याला बसवायचे, जेणेकरून आपला सर्व विकास काम लवकर लवकर होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अक्षय सोसायटी. या माणसांनी फक्त आश्वासनं दिली आणि त्या आश्वासनाच्या माध्यमातून फक्त यायचं, मतदान मागायचं, निवडून आल्याच्या नंतर नागरिकांना लक्ष द्यायचं नाही. तुम्हाला आम्ही वचन देतो, एकदा या विभागाचं काम करण्यासाठी या 4 उमेदवारांना आपण संधी द्या आणि त्या कामाचं सोनं केल्याशिवाय हे 4ही उमेदवार शांत बसणार नाही. कारण आम्ही तुम्हाला का वचन देतो, तर आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब शिवसेना पक्षाचे नेते आहेत आणि येणाऱ्या 2 महिन्यामध्ये ते मुख्यमंत्री होणार आहेत. त्यामुळे जे काम पाहिजे ते आपलं काम होईल आणि या कामाच्या माध्यमातून सातत्याने त्यांनी 15 वर्षापासून एकच रंगानं मला निवडून द्या, मी तुम्हाला बाजूमध्ये बोटिंग क्लब बनवून देतो. निवडून आला का याचा पोट कुठे जातो, त्याच्या गावी मंगल करायला, सगळं मंगल 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 कार्य करण्यासाठी. तर बंधूंनो, आम्ही जी वचनं दिलेली आहेत ती पूर्ण केलेली आहेत आणि आणखी आपली कामं करण्यासाठी हा माणूस तर आम्हाला कळलंच नाही माणूस आहे की राक्षस आहे. नवरात्री चालू होत्या, त्या माताजीला उचललं, मैदानात घेऊन गेले. समोर एवढं सुंदर नजर लागेल अशा पद्धतीनं इच्छापूर्ती गणपती बाप्पाचं मंदिर तिकडे बनवलं. हा माणूस तो मंदिर तोडायला निघालाय. तर बंधूंनो, विचार करा, तुमची आमची श्रद्धा ही बाप्पावर आहे, देवावर आहे, मातेवर आहे आणि हा व्यक्ती अशा पद्धतीनं काम करतो. तर तुम्हाला विनंती आहे, तर आपल्याला या ठिकाणी माझ्या मतदारांना विनंती आहे, आम्हाला एकदा काम करण्याची संधी द्या. तुमचे सगळे जे काय प्रश्न आहेत ते त्वरित मिटवले जातील असं वचन देतो. आणि आपल्यासाठी ममिकजी चौगुले या ठिकाणी उमेदवार आहेत आणि महत्वाचं तुमच्या आश्वासनावर आम्ही या ठिकाणी पूजेला येतो. त्या आश्वासनावर समोरच्या उमेदवाराच्या अगेन्स्ट माझी पत्नी विनया एम.के. मडवी ह्या उभ्या आहेत. एक सुशिक्षित महिला, सर्वांना एकत्र घेऊन चालणारी महिला. आपण त्याचबरोबर तेजस्वी मडवी, ममिकजी चौगुले आणि त्याचबरोबर भक्ती केली यांना प्रचंड मताने विजय करा अशी आपल्याला विनंती करून, आज ज्या महिलांना ज्यांनी शक्ती दिली त्या सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. त्या जयंतीच्या निमित्तानं माझ्या सर्व माता भगिनींना सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा. सभागृह म्हणजे मोठं मंगल कार्यालय असेल, आता नाट्यगृह सभागृह मोठं उभारत आहे. मला वाटतं ते पण या 2-3 महिन्यात त्याचं उद्घाटन असेल. म्हणजे ही सगळी मंडळी जी आहेत, विनया काकू देखील सुद्धा आहेत, ही सगळी अनुभवी लोक आहेत. आपण इथं 3 टर्म कोणाला तरी निवडून दिलं, पण त्यांनी काय केलं, मी थोडी माहिती घेतली की आता तो मार्केट आहे, तो मार्केट सडून पडला, आता फार तुटायला आला तो मार्केट. परत मी थोडी माहिती घेतली की सोसायटीमध्ये कुठल्या लोकांची कामं नाही केली. हा बघतो करतो. आताही तीच आश्वासनं दिली, आता निवडून आल्यावर मी हे करेल ते करेल. पण आम्ही शिवसैनिक, आम्ही जेवढे उमेदवार आहोत, तुम्ही कधी ममिकला आवाज द्या, विनया मडवी काकूंना आवाज द्या, आम्ही 4ही उमेदवार असेल, तुम्ही फक्त सांगा की बाबा ममिक हे आम्हाला काम करून पाहिजे. नाही झालं तर मला सांगा. एक विश्वास ठेवा, तुम्ही सगळ्यांनीच आशीर्वाद, माझ्या सगळ्या मित्रमंडळीचा सपोर्ट आहे. आणि तर मला वाटतं आपण पहिला कार्यक्रम देखील केला, हळदी कुंकूचा आपला गेम्स ठेवलेले काय, कारण की सगळे पोरं बोलले दादा हे नवरात्र जर हायजॅक केली यांनी. पण ठीक आहे, देवी आणि गणपती बाप्पा आपल्या सोबतच आहे. फक्त मी विनंती करतो सगळ्या आपल्या नवजीवन सोसायटीच्या रहिवाशांना, या 15 तारखेला सगळ्यांनी सांगा आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांच्या धनुष्यबाणाला मतदान करायचंय.
जो आपला लाडका भाऊ आहे DCM एकनाथजी शिंदे साहेब जो अहोरात्र आपल्यासाठी झटत असतो, त्याच्या उमेदवारांना, या पॅनलच्या उमेदवारांना निवडून द्यायचं आणि धनुष्यबाणालाच मतदान करायचंय. रामराज नको आपल्याला, रामराज पाहिजे, रामराज पाहिजे, रामराज पाहिजे. आणि मी